श्री स्वामी समर्थ. आज महाशिवरात्री, तो दिवस जेव्हा स्वयं भगवान शिव आपल्या भक्ताच्या अतिशय जवळ असतात. आजची रात्र साधी नाही, ही आहे जागरणाची, साधनेची आणि कृपा वर्षावाची रात्र. जर तुम्हाला खरंच भोलेनाथांची कृपा हवी असेल तर आजचा दिवस कसा घालवावा, काय करावे, चला अगदी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. सर्वात आधी सकाळी लवकर उठावे, शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठले तर खूपच छान. हलक्या रंगाचे कपडे घालायचे आहे. सुवासिनी महिलांनी लाल, केशरी, हिरवा हिरवा चुडा लावून अशी छान तयार व्हायचे आहे. गंगाजल असेल तर थोडे शिंपडावे. घरात शांत आणि पवित्र वातावरण ठेवावे. आज शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंदिरात जाऊन किंवा घरी पार्थिव शिवलिंग बनवून पूजा केली तरी चालतो. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. दूध, दही, मध, साखर आणि तूप याचा पंचामृत अभिषेक करावा. पण लक्षात ठेवा, पूजा आपण श्रद्धेने करत असतो. श्रद्धा मोठी असावी. बेलपत्र अर्पण करणे विसरू नये. 3 पानाचे बेलपत्र शिवाला अतिशय प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र मनापासून म्हणावा. हा षडाक्षरी मंत्र म्हटल्यास आज या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो, कारण हा मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे. आज उपवास ठेवणे पुण्यदायी असते. पूर्ण उपवास, फलाहार किंवा फक्त पाणी पिऊन सुद्धा उपवास करत असतात. आपल्या शक्तीनुसार आपल्या तब्येतीची काळजी घेऊन उपवास करायचा असतात. पण उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही, मनही शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे. आज अन्न खायचं नसतात आणि आपलं मन सुद्धा स्वच्छ ठेवायचं असतात. वाईट विचार, राग, चिडचिड या सगळ्या टाळावे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणे खूप शुभ असते. 4 प्रहराची पूजा केली जाते. प्रत्येक प्रहरात शिवलिंगावर पाणी अर्पण करून, काही शक्य झाले नाही तर पाणी फक्त अर्पण करून मंत्र जप करावा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा किंवा ओम नमो भगवते शिवाय नमस्तुते या मंत्राचा जप करत पाणी अर्पण करायचं आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणे खूप शुभ असते, कारण असं म्हटलं जातात की महाशिवरात्रीच्या रात्री ठीक 12 वाजेला शिव तत्व अत्यंत जागृत असतात. म्हणून 12च्या नंतर 5 मिनिट का होईना शिवलिंगावर पाणी अर्पण करायला विसरू नका. या महाशिवरात्रीच्या रात्रीला शिव तत्व अत्यंत जागृत असतात, म्हणून 12 वाजेला या सेवा चुकवू नका. मग कुठेही जिथे जमतील तिथे आपण शिवपिंडीला पाणी अर्पण करायचं आहे. काही शक्य झालं नाही तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 10 ते 5 मिनिट तरी करावा. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे उपवास कधी सोडावा. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. आपल्याकडे जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण उपवास सोडायचा असतात. पूजा पाठ करून प्रथम पाणी किंवा फळ घेऊन पारणा करतात. ते केले तरी खूप उत्तम आणि ज्या पद्धतीने उपवास सोडतात तसा उपवास सोडावा. आता मासिक पाळी सूतक असल्यास काय करावे? तर जन्म किंवा मृत्यूमुळे सूतक असेल तर आपण पूजा करू शकत नाही. खूप लांबचे असेल तर आपण नाही पाळले तरी जमतात. मासिक पाळी असेल तर फक्त मनातून जप, ध्यान, मंत्र श्रवण करू शकता. मोबाईल वरती लावून आपण ऐकू शकतात. मंत्र मनातल्या मनात पठण केला तरी चालतो. घराच्या बाहेर एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. हो, संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना शिवाचे नाव घ्यावे. माझ्या घरी लक्ष्मी नांदू दे, माझ्या घरी लक्ष्मी टिकू दे असे म्हणून एक दाराच्या बाहेर मुख्य दरवाजाजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. या दिवशी रोगमुक्तीसाठी उपाय: शिवलिंगावर पाणी आणि काळे तीळ अर्पण करावे. रुग्णाच्या नावाने महामृत्युंजय मंत्र म्हणत 11 किंवा 21 वेळा म्हणावा. शक्य असल्यास 108 वेळा म्हणावा. मनापासून प्रार्थना करावी. आणि रोगमुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे शिव मंदिरामध्ये बोर जे असतात ते आपल्याला घेऊन शिवांना अर्पण करायचं आहे. आपल्या मनातील इच्छा सांगून जे कोणी आजारी व्यक्ती असेल
त्यांचा आजार बरा व्हावा असं सांगून ते बोर शिवांना अर्पण करायचा आहे. तो बोर तसाच 5 मिनिट ठेवायचा आहे शिवलिंगावर आणि तो घरी घेऊन येऊन जो आजारी आहे त्याला तो खायला द्यायचा आहे. अख्खे पूर्ण बोर खाल्ले तरी खूप चांगले. आता मूलप्राप्तीसाठी उपाय. ज्या जोड्याला मुलं हवे असेल त्यांनी शिव पार्वतीच्या संयुक्त पूजा करावी. शिवलिंगावर दूध आणि मध अर्पण करावे. ओम नमः शिवाय 108 वेळा दोघांनी मिळून जप करावा. शक्य असल्यास एखाद्या लहान मुलाला या दिवशी अन्नदान करावे. लग्न जुळण्यासाठी सुद्धा उपाय आहे. शिव पार्वती समोर बसून ओम गौरी शंकराय नमः, ओम गौरी शंकराय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा. बेलपत्र अर्पण करून योग्य जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करावी. किमान 11 सोमवार हा जप केल्यास अधिक चांगले मानले जाते. पार्वती पतये नमः, गिरिजापतये नमः या मंत्राचा जप केल्यास त्याचा खूप चांगला अनुभव येणार आहे. तर या शिवरात्रीपासून सलग 11 सोमवार किंवा महिन्यातील शिवरात्रीला हा उपाय नक्की करावा. आजच्या दिवशी अन्नदान, गरिबांना मदत, मंदिरात दिवा लावणे हे खूप पुण्यकारक आहे. कोणालाही दुखवू नये, खोटं बोलू नये. आजचा दिवस आत्मशुद्धीचा आहे. रात्री 12 वाजता शांत बसून शिवाचे ध्यान करावे. मनातील इच्छा सांगावी. आज केलेली प्रार्थना लवकर फळ देते असे मानले जाते. ही रात्र तुमचे नशीब बदलू शकते. ही रात्र अडथळे दूर करू शकते. जे वर्षभरातून इच्छा पूर्ण झाल्या नसतील त्या एका रात्रीमध्ये पूर्ण होतील. फक्त एकच गोष्ट हवी, आपली श्रद्धा खरी असावी. असे म्हटले जातात की या रात्री शिवतत्व अत्यंत जागृत असतात. शिव आणि यांचं या दिवशी मिलन होत असतात. त्यांची शक्ती एकरूप असतात. म्हणून या रात्री आपण केलेली सेवा शिवापर्यंत पोहोचतात आणि आपण केलेला मंत्र जप त्यामधून आपल्याला शिवांचा आशीर्वाद असं म्हटलं जातात की या रात्री 12 वाजता शांत बसून आपण शिवाचे ध्यान केले तर त्यांचे स्वरूप आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. तर हा अनुभव कोणाला आला आहे आणि आला नसतील तर एकदा रात्री 12 वाजता हा उपाय करून बघा. आज महाशिवरात्री आहे. भोलेनाथांना फक्त तुमचं निर्मळ मन हवं असतं तर या दिवशी हे उपाय करायला विसरू नका. जेवढे पण उपाय सांगितले आहे ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खूप दिवसांचे आरोग्य बरे नसेल तर वरील सांगितलेले संपूर्ण उपाय एकदा करून बघा आणि शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी सर्व उपाय करून बघा. कारण हा दिवस तो दिवस आहे. स्वयं भगवान शिव आपल्या भक्ताच्या अतिशय जवळ असतात. कारण आजची रात्र साधी नाही, ही आहे जागरणाची, साधनेची आणि कृपा वर्षवाची रात्र आहे. जर तुम्हाला खरंच भोलेनाथाची कृपा हवी असेल तर आजचा दिवस कसा घालवायचा आहे, साध्यापणाने आपल्याला घालवायचा आहे. घडतात जशी साधी सेवा आपल्याकडून घडत असतील तशी भोलेनाथ स्वीकारत आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत असतात. माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शिवपूजेमध्ये काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. तर तो जाऊन नक्कीच भेट द्यावा आणि ही माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.